रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना आता प्रवास महागात पडणार आहे. फुकट्यांना आणि आरक्षित डब्यात बळजबरीने घुसखोरी करणाऱ्यांना मध्य रेल्वेने मोठा दणका दिलाय. रेल्वे कायदा 1989 मधील प्रमुख तरतुदीमध्ये कडक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे आता अनधिकृत प्रवास करणं थेट अंगलट येणार आहे. सध्या रेल्वे गाडीमधील वाढती गर्दी पाहता आरक्षित डब्यांमध्ये विना तिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे अधिकृत तिकीट करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यावर आळा घालण्यासाठी तसेच महिला आणि दिव्यांग प्रवाशांच्या राखीव असलेल्या डब्यांमध्ये होणारा अवैध प्रवेश रोखण्यासाठी मध्य रेल्वेने जुन्या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करीत नवीन सुधारणा केल्या आहेत. पूर्वी विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास किरकोळ दंड भरावा लागत होता. मात्र आता निर्धारित अंतरापेक्षा जास्त प्रवास केल्यास प्रवाशाला मूळ भाडे आणि अतिरिक्त शुल्क ₹500 किमान भरावे लागणार आहे. जर प्रवाशाने हे पैसे देण्यास नकार दिला तर हे प्रकरण थेट न्यायालयात पाठवले जाणार आहे. तिथे पैसे न भरल्यास 6 महिन्याचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा फुकट प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. तसेच स्लीपर किंवा एसी कोच यांसारख्या आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश केल्यास आता तब्बल ₹2000चा दंड करण्यात येणार आहे. तसेच ज्याचे तिकीट निश्चित आहे अशा अधिकृत प्रवाशाला डब्यात चढण्यास अडथळा आणल्यास ₹1000 दंड संबंधितांना होणार आहे. त्याचबरोबर जागेवर दंड न दिल्यास न्यायालयातून ₹3000 दंड आणि प्रवाशाला डब्यातून हाकलून देण्याची कारवाई केली जाणार आहे. तर महिलांच्या राखीव असलेल्या डब्यात प्रवेश करणाऱ्या पुरुषांना आता थेट ₹2500 दंड भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास संबंधितांना न्यायालयामधून ₹5000 पर्यंत दंड होणार आहे.